श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर प्रियाने आता वाघाच्या जबड्यात हात घालून खूप मोठी चूक केली आहे. ते म्हणजे आता अर्जुन सायलीला कळून चुकलेलं आहे की प्रियानेच अर्जुन सायलीला मारण्याचा प्लॅन केलेला आहे. परंतु देवतारी त्याला कोण मारी असा काही प्रकार घडत सायली अर्जुन सुखरूपपणे घरी आलेले असतात. आणि घरी आलेल्या अर्जुन आणि सायलीला पाहून खरं म्हणजे प्रियाला आनंद होण्याऐवजी आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. आणि त्या चेहऱ्यावरचं तिचं रिॲक्शन पाहून अर्जुन सायली एक पाऊल पुढे राहत प्रियाच्या मुश्क्या आवणार असतात. त्याचबरोबर दुसरीकडे आता प्रिया महिपतला हलक्यात घेऊन त्याला डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु चौताळ्याला महिपत प्रियाला जन्माची अद्दल घडवून आता एकाच वेळी दोन पासे प्रियाच्या विरोधात पडत खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार आहे. त्यानंतर प्रियाच्या चेहऱ्यावरील खोट्या तन्वीचा मुकुट आहे ना, तो सुद्धा उतरणार आहे. तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की महिपतला काहीतरी कमी लेखायचं काम हे आता प्रियाने केलेलं असतं. प्रिया म्हणत असते की तुम्ही कायमच आता जेलमध्ये चढणार आहे. त्यामुळेच ना आता महिपत हा संतापतो आणि महिपत डायरेक्ट आता प्रियाचाच गळा दाबू लागतो. प्रियाला त्रास सहन होत नसतो. प्रिया तरी सुद्धा आता कसं बसं सहन करत असते. पण प्रियाची सुद्धा यामध्ये चूक असते, कारण प्रियाने खूप मोठी फसवणूक त्या नागराज आणि महिपतची केलेली असते. जसं की त्यांना सांगितलेलं असतं की एका आठवड्यामध्ये मी तुमची जेलमधून सुटका वगैरे करीन. हे काहीसं खोटं आश्वासन तिने दिलेलं होती. आणि ती खोटी आश्वासनं जेव्हा कळाली होती तेव्हा महिपतने मात्र तिचा गळा आवळलेला होता. महिपतने गळा आवळल्यानंतर ती घरी येते आणि तेव्हा सायली अर्जुनला त्यांना सामना करावा लागतो. सायली अर्जुन तिच्या समोर उभेच असतात आणि सायलीने आता तिला सांगितलेलं असतं की तुला असंच वाटत असेल की तू आमच्यावर हल्ला करून तू जिंकत असशील, तर तुझा यामध्ये खूप मोठा गैरसमज आहे. तुझे सगळे धागेदोरे आता आमच्या हातात आहेत. फक्त आम्ही योग्य संधीची वाट पाहत आहोत. योग्य वेळ आली की तुझा असा बँड वाजवतो ना, 3:13 वाजला पाहिजे, तेव्हा तू बघत राहशील. आणि दुसरीकडे आता अर्जुनने हे सरळ आणि स्पष्ट सांगितलेलं असतं की एक गोष्ट लक्षात ठेव, तू आता कितीही कारस्थाने केल्या तरी सुद्धा आम्ही तुला जेलमध्ये पाठवणार म्हणजे पाठवणारच, आणि आम्ही पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे, असं आता सांगितलेलं जातं. अर्जुन आणि सायलीने आता प्रियाला खुल्ली धमकी देतात. तेव्हा प्रिया ऑलरेडी घाबरली असते, कारण आता अर्जुन सायलीच्या पाणी डोक्यावरून गेलेलं असतं. कारण त्यांनाही विचारही केलेला नव्हता, कारण त्यांनी या गोष्टीचा विचारही केला नव्हता. एवढं अनपेक्षित घडलेलं होतं त्यांच्या बाबतीत. आणि त्यामुळेच ना आता या प्रियेची वाट लावायची असं काहीसं अर्जुन आणि सायलीला ठरवलंच आहे. कारण आत्तापर्यंत प्रत्येक गोष्ट ज्या आहेत ना लपवून ठेवल्या होत्या, आणि या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्यामुळेच जे काही होतं ते अगदी पराकोटीला जात आहे. आणि हे कुठेतरी थांबायला हवं असंच आता ते इकडे विचार करत असतात. दुसरीकडे इकडे आता पाहायला मिळतं की प्रिया आपल्या रूममध्ये बसलेली असते. आधी तिचा प्लॅन सक्सेस झालेला नसतो, त्यामुळे ती आता वैतागलेली असते. अश्विन तिची वाट बघतच बसलेला असतो. आता प्रिया फ्रेश वगैरे होत असते. अश्विन बरोबर प्रियाकडे लक्ष असतं. प्रियाने अश्विनला जाताना सांगितलेलं असतं की सायली अर्जुन जिवंत आहेत म्हणूनच मी देवळात जात आहे. आणि मग तिने देवळात जाण्याचं बहाणा केलेला असतो, पण देवळात ती काहीच गेलेली नसते. ती गेलेली असते महिपतला भेटायला जेलमध्ये, आणि नागराज आणि महिपतला. आणि ही गोष्ट आता कुठेतरी ना आता समजून जात असते इकडे असणाऱ्या अश्विनला, कारण अश्विन आहे ना प्रियाचं निरीक्षण करत असतो. प्रियाच्या मानेला खुणा असतात आणि ते उरण पाहून मात्र आता अश्विनला प्रश्न पडतो की तिच्या मानेला नेमकं झालंय तरी काय. त्याच वेळेला अश्विन ती तयारी करत असताना तिला विचारतो की काय ग, तू तर कुठे गेली होतीस. त्यावर ती म्हणते की मी देवळात गेली होती, आणि तिथून तुला सांगितलं होतं ना की मी माझ्या मैत्रिणीकडे जाणार आहे म्हणून. त्यावर तो म्हणतो ठीक आहे, तू मैत्रिणीकडे गेली आहे, मग मैत्रीण आणि तुझ्या दोघांमध्ये काही भांडणं वगैरे झाले का. त्यावर आता प्रिया म्हणत असते की तू असं का म्हणतोय, आमच्या दोघीमध्ये भांडण का होतील. आमची एवढी मैत्री नातं घट्ट आहे ना की आम्ही दोघी एकमेकाशी कधीच भांडण नाही. मग आता तो म्हणतो की तुम्ही भांडण नाहीत, मग मला सांग की तुझ्या मानेला हे काय लागलेलं आहे. कारण जेव्हा आता महिपतने तिचा गळा आवळलेला असतो ना, तेव्हा मात्र आता तिच्या मानेवर खुणा असतात, आणि त्या नकाच्या खुणा या स्पष्टपणे दिसत असतात. आणि त्यामुळेच आता प्रिया घाबरली असते. प्रिया आता चकित होते आणि काय उत्तर द्यावं हेच तिला कळत नसतं. अश्विनने तिला जे प्रश्न विचारले असतात त्या प्रश्नाचं उत्तर अश्विनला अनपेक्षित असतात, आणि म्हणूनच अश्विन तिला विचारत असतो की सांग ना, एका ठिकाणी आलेलं ठीक आहे हे दोन्ही ठिकाणी म्हणजे असं
कोणीतरी तुला गळा वगैरे धरला होता का, असं काहीसं मला वाटतंय, असं देखील आता अश्विन तिला बोलत असतो. तर सायली ना आता हे सगळं बोलणं बाहेर उभं राहून ऐकत असते. सायली जेव्हा हे सगळं बोलणं ऐकते ना तेव्हा सायली बघतच बसते की प्रिया आता या सांगण्यावर काय उत्तर देणार. तर प्रियाने आता सांगितलेलं असतं की अरे ते काय आहे ना, काल रात्री झोपली होती ना तर मला ना इथे काहीसं मच्छर चावत होते आणि म्हणूनच मीच माझ्या नखाने ते सगळं खाजून घेतलेलं आहे ना, म्हणून माझीच नख माझ्या मानेला लागलेली आहे, असं काहीसं आता प्रिया खोटं बोलून विषय दाबण्याचा प्रयत्न करत असते. प्रियाचं हे खोटं कारण बरोबर सायलीच्या लक्षात आलेलं असतं. सायलीच्या लक्षात येतं की ही नक्कीच ना कुठेतरी गेली होती आणि त्यामुळे तिच्या मानेवर ह्या सगळ्या खुणा आहेत, असं आता सायली विचार करते. अश्विन प्रियाला म्हणत असतो की मग एवढाच तुला त्रास होत होता, मग तू का नाही लावलं त्याच्यावर औषधं, अगं काहीतरी मलम वगैरे लावायचं होतं की तिथे, मग पण मला ना हे आत्ताच काहीतरी खुणा झाल्यासारखं वाटतंय, कारण मी डॉक्टर आहे ना आणि मला कळतं ना की कालच्या खुणा लागलेल्या होत्या आणि आत्ताच्या फ्रेश खुणा या मला कळत आहेत. हे सगळे वळण आहेत ना मला आत्ताचे वाटत आहेत, असं देखील आता अश्विन म्हणू लागतो. पण तरीसुद्धा आता प्रिया कसं तरी विषय मारून त्याला आता वेगळ्या विषयावर नेण्याचा प्रयत्न करत असते. हे सगळं बोलणं सायली ऐकल्यामुळे सायली आता अर्जुनकडे जाते आणि अर्जुनला आता ही घडलेला सगळं हकीकत सांगते. म्हणजेच प्रिया नक्कीच ना कुणाला तरी भेटायला गेली होती आणि प्रियाची आणि समोरच्या व्यक्तीचे वाद झालेले दिसत आहेत, कारण प्रियाच्या मानेवर कसल्या तरी खुणा आहेत आणि ह्याच्याबद्दल तिला अश्विन भाऊजी विचारत होते. पण तिने मच्छर चावल्याचं काहीसं खोटं कारण दिलं. पण मला काहीतरी डाऊट येतोय. मग त्यावर सायलीला असं वाटायला लागतं की तिचं कोणासोबत तरी भांडण झालेलं आहे किंवा तिचं बाहेर कोणासोबत तरी अफरी असू शकतं, त्या मुलासोबत तिचं भांडण झालेलं असू शकतं. पण आपण आता या सगळ्या गोष्टी किती शहाणपणाने सहन करणार आहोत याचा कुठेतरी अंत केला पाहिजे. आपण सगळेच पुरावे शोधायचा प्रयत्न करतोय, पण या सगळ्या पुराव्यामध्ये आपली सुद्धा काहीतरी वाट लागू शकते. जसं की आजच बघितलं ना आपण, डोक्यातही आपल्या नव्हतं पण आपल्यासोबत एवढा मोठा सीन घडणार होता, घटना घडली, आपल्या अपघात होणार होता, पण या सगळ्यातून थोडक्यात आपण वाचलो, कारण पटवर्धनसारखे एवढे वकील चांगले अजून जिवंत आहेत. सगळ्या माणुसकीला ती लोक आता पाठीमागे येत आहेत आणि म्हणूनच जर पटवर्धन वकिलांनी आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगितल्या नसत्या तर आपलं काय झालं असतं हा विचारसुद्धा आता अर्जुनच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. अर्जुन त्या सगळ्यामध्ये कसं सायलीशी बोलतो. सायलीसुद्धा म्हणते की तुमचं बरोबर आहे. तसंही आता पटवर्धन वकिलांचा तो व्हिडिओ आपल्याकडे आहेच पुरावा म्हणून आपण घेतलेला, तो व्हिडिओ आपण अश्विन भाऊजींना दाखवून अश्विन भाऊजींना तरी आपण आपल्या बाजूने घेऊ शकतो, कारण अश्विन भाऊजींना जेव्हा कळणार आहे ना प्रिया ही तन्वी नाहीच आहे, म्हणून त्यावेळेला खूप जास्त त्रास त्यांना होणार आहे आणि हा त्रास इतका भयंकर असणार आहे ना की मागच्या वेळेला मी अश्विन भाऊजींना पाहिलं होतं, त्यांच्या गर्लफ्रेंडने त्यांना धोका दिला होता, तेव्हा अश्विन भाऊजींची अवस्था काय होती आणि आता ते या तन्वीवर सुद्धा खूप मनापासून प्रयत्न करतायत, तिच्यावर विश्वास ठेवतायत. ती फक्त काहीच बोललेत तिच्यावर लगेच विश्वास ठेवून तिला हवी ती गोष्ट देतात. म्हणजे विचार करा ना, तेव्हा त्यांना कळेल की त्यांची एवढी मोठी फसवणूक झालेली आहे, तेव्हा त्यांची हालत काय होईल. त्यापेक्षा जर आपण अश्विन भाऊजींना आत्ताच थोडंफार का होईना खरं सांगितलं गेलो, अश्विन भाऊजींना विश्वासात घेतलो तर अश्विन भाऊजींना हा धक्का पचवणं थोडंसं का होईना मदत होऊ शकते. ते सुद्धा या सगळ्यामध्ये व्यवस्थित स्टेबल राहतील. मग तुम्हाला काय वाटतं, असं देखील आता सायली अर्जुनला विचारत असते. तर अर्जुनला सुद्धा सायलीचं हे म्हणणं पटतं. इकडे आता अश्विन हा बघत असतो. तर प्रिया झोपलेली असते पण अश्विनला ना झोपच लागत नसते, म्हणून अश्विन नेमकं हॉलमध्ये पाणी पिण्यासाठी म्हणून आलेला असतो आणि अश्विन जेव्हा हॉलमध्ये पाणी पिण्यासाठी येतो तेव्हा सायली अर्जुन खरं तर बाहेरच बोलत असतात आणि तेही जात असतात तेव्हा नेमका त्यांना अश्विन दिसतो. अश्विन दिसल्याबरोबर आता त्यांना विचारलं जातं की काय अश्विन भाऊजी झोप येत नाही आहे का. त्यावर काही नाही, सहज विचार करत होतो, तहान लागली म्हणून पाणी प्यायला खाली आलो, असं देखील आता अश्विन सायली आणि अर्जुनला सांगू लागतो. त्यावर आता सायली अर्जुनला खानाखुणा करून सांगू लागते की हीच ती योग्य वेळ आहे अश्विन भाऊजी सोबत बोलायची. मग आता अश्विनला ती म्हणते की जरा तुमच्याशी बोलायचं होतं अश्विन भाऊजी, ही योग्य वेळ आहे का नाही मला माहिती नाही, पण तुमचे डोळे उघडणं खूपच जास्त गरजेचं आहे, असं देखील आता सायली बोलत असते. त्याच वेळेला अर्जुन आणि त्याचबरोबर अश्विन सायलीकडे बघत असतात. तर अश्विन आता सायलीला विचारतो की
तू हे सगळं सायली काय बोलतेस, म्हणजे मलाच कळत नाहीये. त्यावर सायली आता अश्विनला म्हणत असते की आज आमच्यावर जो काही अपघात झाला म्हणजे आमच्या ज्या काही बातम्या छापून आल्या, दाखवल्या गेल्या, त्या सगळ्या बातम्याबद्दल मी तुम्हाला तेच बोलत आहे. जो आमचा अपघात होणार होता तो खरं तर अपघात नसून हा घातपात होता आणि हा घातपात घडवून आणलेला होता. हे जेव्हा सत्य आता अश्विनला समजतं तेव्हा अश्विनला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. अश्विनला आता अर्जुन आणि सायली सांगतात की आम्ही जे बोलत आहोत ते अगदी खरं आहे. म्हणजे आम्हाला सुद्धा आधी या गोष्टी माहिती नव्हत्या, पण आज आमचा अंत हा निश्चित होता. जर पटवर्धन वकिलांनी मला या गोष्टी सांगितल्या नसत्या ना तर आज आम्ही या जगात नसतो. हे देखील आता अर्जुन आणि सायली अश्विनला बोलत असतात. मग अश्विन म्हणतो की मगाशी तर तुम्ही खाली वेगळंच काहीच सांगत होता. त्यावर अर्जुन म्हणतो की मम्माला या गोष्टीचा त्रास होऊ नये ना म्हणून या गोष्टी मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगितल्या, पण या गोष्टी जर वेगळ्या आहेत आणि तुला जर पुरावा हवा असेल ना तर तेही मी तुला दाखवू शकतो. पण आता अश्विन म्हणतो पण या सगळ्यामागे कोण आहे. मग आता अर्जुन आणि सायली दोघेही जण एकत्र तन्वी असं नाव घेतात. तेव्हा अश्विन म्हणतो म्हणजे तुम्ही तन्वी माझ्या बायकोवर आरोप करताय, सर्व अश्विन बोलू लागतो. त्यावर आता सायली अश्विनला समजावत म्हणते की अश्विन भाऊजी मला कळते की तुमच्या बायकोवर केलेले आरोप हे तुम्हाला सहन होत नाहीत, पण तुम्हाला सत्य परिस्थिती सांगू का की हे असंच आहे. तुम्हाला मी पुरावा देऊच सांगते. आणि आता सायलीच्या मोबाईलमध्ये पटवर्धन वकिलांसोबत जो व्हिडिओ असतो, जो पटवर्धन वकिलांनी सगळं काही प्रियाचं कारस्थान त्या व्हिडिओमध्ये कबूल केलेलं होतं, सांगितलेलं होतं, तोच व्हिडिओ आता सायली नेमका आता अश्विनला दाखवू लागते. आणि अश्विनला जेव्हा ती व्हिडिओ दाखवते ना तेव्हा अश्विनला खूप मोठा धक्काच बसतो. ते व्हिडिओ बघून कारण त्यामध्ये पटवर्धन वकिलांनी प्रिया त्यांच्याकडे आल्यापासून त्यांनी तोंड बंद करण्याचे वेगळे पैसे दिले आहेत. त्याचबरोबर ती नागराज यांनी महिपतला सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न करते. हे सुद्धा एका आठवड्याभरात यात सुद्धा प्लॅनिंग आहे कळालेलं असतं अश्विनला आणि त्यामुळे अश्विनला खूप मोठा झटका लागतो. त्याच वेळेला अर्जुन त्याला सावरत असतो. अर्जुन म्हणत असतो की मला कळतं की तुला या सगळ्याचा खूप त्रास होतोय, पण तुला ही गोष्ट एकदम अचानक जेव्हा कळेल तेव्हा जास्त त्रास होईल, म्हणून तुला आम्ही थोडं थोडं का होईना सांगण्याचा प्रयत्न करतोय. घरात आम्ही इतर कोणालाही बाकी सांगितलं नाहीये, पण तुला फक्त एवढ्यासाठी सांगतोय की जेणेकरून तू आम्हाला या सगळ्यामध्ये सपोर्ट करशील. खरं तर ना आपल्याला प्रियाला सगळ्यासमोर एक्सपोज करायचं आहे. खरं तर ही जी काही चुका करते ना त्या खूप जास्त अक्षम्य आहेत. म्हणजे आज विचार कर, जर आमचं काही झालं असतं तर या सगळ्यामागे हिचाच हात होता, पण हे सगळं करण्यामागे हिचा हात का होता या गोष्टी लक्षात येत आहेत का तुझ्या. मग आता अश्विन करतो. अश्विन म्हणतो काय असेल, तुम्हा दोघांना मारून प्रॉपर्टी हवी असेल ना, माझ्याकडे इतके पैसे आहेत, मी तिला असंच देईन. मग हे सगळं करायची काय गरज आहे असं देखील अश्विन आता विचार करतो. पण सायली अर्जुन अश्विनला शांत करत असतात. त्याला म्हणतात की आम्हाला मारून टाकायचं कारस्थान सुद्धा प्रियाचंच होतं, पण हे सगळं काही आम्ही आता घरातल्यांना का सांगितलं नाही की आम्हाला अजून ती प्रिया काय काय करते ना हे बघायचं आहे. आणि आजही तिने तुला खोटंच सांगितलंय. मगाशी सायलीने तुमचं बोलणं ऐकलं होतं. तिच्या मानेवर ज्या खुणा होत्या ना तुला संशयास्पद वाटलं, पण तुला आता फक्त मी एवढंच सांगितलंय, अजून भयंकर रूप तिचं आहे अजून जी तुला माहिती नाहीये. हे सुद्धा आता अर्जुन अश्विनला सांगू लागतो. अश्विन आता म्हणत असतो की ठीक आहे, तुम्हाला या कामामध्ये मी सहकार्य करेन, मी सुद्धा तुमच्या सोबत असेन असं देखील सायली आणि अर्जुनला सपोर्ट करत बोलतो. पण या सगळ्याबद्दल जराही प्रियाला संशय यायला नको असं देखील अर्जुन अश्विनला सांगतो. अश्विन म्हणतो की नाही तू काळजी करू नको, इथून पुढे तिला पैसे कसे द्यायचे आणि कसा तिचा वापर करायचा आणि ती काय काय करते या गोष्टीकडे कसा लक्ष द्यायचा हे तर मला चांगलंच माहिती आहे असं देखील आता जो अश्विन आहे तो अर्जुनला बोलत असतो. दुसरीकडे आता अस्मिता नाराज आहे हे सचिनला कळलेलं असतं. अस्मिता नागराज आणि म्हणूनच सचिनने ठरवलं असतं की अस्मिताला खुश करायचं. दुसरीकडे रविराजचा संशय आलेला असतो. टीव्हीवर प्रसारित केलेली असते ती बातमी, कारण ती बातमी खोटी होती तरी सुद्धा एवढा रंगवून कसे काय सांगत होते हे चुकीचं आहे. आणि त्यामुळेच ना आता त्या टीव्ही चॅनल्सवाल्यांना कॉल करायचा असं आता रविराजने ठरवलेलं असतं. म्हणूनच प्रतिमा सुद्धा असते, कारण काही सेकंदासाठी जेव्हा ही बातमी ऐकली होती तेव्हा घरात काय वाचलं होतं, काय घडलं होतं, किती रडत होते हे तास होता, पण जेव्हा खरंच साक्षात त्या दोघांना समोर पाहिलं तेव्हा कुठे जीव शांत झाला असंही प्रतिमा म्हणते. पण या सगळ्याचा वापर खूप चुकीचा केलेला आहे, मी त्या मीडियावाल्यांना कॉल करणारच असं देखील रविराज म्हणतात. आणि रविराज तातडीने त्यांना मीडियामध्ये
खचते. शेवटी ते मोठे वकील आहेत आणि त्यामुळे आता त्यांनी मीडियावाल्यांना कॉल केलेला असतो आणि त्यांना कॉल करूनच ते आता या माहितीबद्दल विचारू लागतात की तुम्हाला ही माहिती कव्हर करायला कोणी सांगितली होती. तुम्हाला जर याबद्दल पूर्ण माहितीच नव्हती तरीसुद्धा तुम्ही या सगळ्या काही गोष्टी प्रसारित कशा काय करू शकता. सायली अर्जुन हे दोघेही जण अपघाती मृत्यू पावले आहेत. ही बातमी तुम्ही टीव्हीवर खोटी प्रसारित केली कालच्या दिवशी, पण हे सगळं सक्षम चूक आहे कारण ते अजूनही जिवंत आहेत. आणि ही खोटी बातमी प्रसारित करताना तुम्हाला जराही लाज वाटत नाही का? आणि ही बातमी तुम्हाला कुणी द्यायला सांगितली होती असं देखील रविराज आता फोनवर विचारत असताना त्याच वेळेला रविराजांना तो पत्रकार सांगून मी आम्हाला द्यायला तन्वीने आम्हाला सांगायला असती म्हणजे एका मुलीने आम्हाला फोन केला होता आणि तिनेच आम्हाला एका व्हिडिओ सेंड केला होता. त्यामुळेच आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी पोचलो आणि त्या ठिकाणी आग लागली दिसली आणि सायली आणि अर्जुन सुभेदारचा यांचा मृत्यू झाला आहे हे सुद्धा तिने मला सांगितलं होतं आणि म्हणूनच आम्ही पूर्ण टीम घेऊन तिथे पोचलो आणि ती बातमी लगेच प्रसारित केली. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एखादी बातमी जेव्हा मला भेटते आणि आम्हाला कळतं की ही व्हायरल होणार आहे तर ती सगळ्यात आधी आमच्या चॅनलवर टाकायचा प्रयत्न आमचा असतो आणि त्यामुळेच हे सगळं घडलं. यासाठी खरंच मी तुमची माफी मागतो असं देखील तो पत्रकार रविराजांना सांगू लागतो. रविराज आता चिडलेले असतात पण प्रतिमा त्यांना शांत करते. रविराज एकच गोष्ट कळलेलं असतं की हे सगळं करणारी मुलगी होती पण त्या मुलीचं नाव काय आहे मात्र कळलं नव्हतं.